आणि पहिली बातमी स्टीफन हॉकिंग यांनी दिलेल्या इशाऱ्याची. विचार आपल्याला करावा लागेल. येत्या 100 वर्षामध्ये मानवाला पृथ्वी सोडून एखादा नवा ग्रह आश्रयासाठी शोधावा लागेल असं भाकीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि फिजिसिस्ट स्टीफन हॉकिंग यांनी म्हटलंय. BBC टीव्हीच्या एका टुमॉरोज वर्ल्ड नावाची एक मालिका आहे, त्याच्यामध्ये एक्सपिडिशन न्यू अर्थ या डॉक्युमेंटरीमध्ये स्टीफन हॉकिंग बोलले आणि माणसाच्या परग्रहावरच्या वास्तव्याच्या शक्यतेवर भाष्य करणारं त्यांनी हे विधान केलंय. पण खरंच आपल्या सगळ्यांना खरंच पृथ्वी सोडावी लागेल? समस्त मानव जातीला पृथ्वी सोडावी लागणार, नव्या ग्रहाचा आसरा घ्यावा लागणार, या 2 प्रश्नांनी सध्या वैज्ञानिकांना अस्वस्थ करून सोडलंय. आणि त्याला कारण ठरलंय ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वर्तवलेलं धक्कादायक भाकीत. येत्या 100 वर्षात माणसाला पृथ्वी सोडावी लागेल. पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर माणसाला आसरा घ्यावा लागेल. पुढच्या काही वर्षात पृथ्वी राहण्यायोग्य उरणार नाही. हवामानातील बदल, उल्कापात आणि अतिलोकसंख्या यामुळे पृथ्वी भकास होईल. लवकरात लवकर हालचाली केल्या नाहीत तर अनर्थ ओढवू शकतो. त्यामुळे मानवाला परग्रहावर वास्तव्य करावंच लागेल. हॉकिन्सला इशारा द्यावा लागतो. याचा अर्थ असा की हॉकिन्स हा आत्ताच्या जगाचा एक कुटुंब प्रमुख आहे. एखाद्या मोठ्या कुटुंबामधली लहान मुलं ज्याला बिघडलेली असतात त्याला ती एकमेकात कोणाला सुधरत नाहीत. त्यांचे आजोबा पणजोबा जे कोणी वृद्ध गृहस्थ असतील ते इशारा देतात की बाबा तू बिघडतोयस. हॉकिन्सने जो इशारा दिला आहे तो त्या प्रकारचा आहे. पृथ्वी व्यतिरिक्त बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांवर माणूस जगू शकतो का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. खरं तर विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस परावलंबी होतोय. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहण्याची इतर प्राण्यांची कला माणसाने गमावल्याचा दावाही हॉकिन्स यांनी केलाय. ही एक वॉर्निंग आहे. हा फक्त एक गर्भित इशारा आहे. पण प्रत्यक्ष जर जायची पाळी आली तर प्रत्येकजण दुसऱ्याला पुढे करेल, स्वतः कोणी जाणार नाही. कारण तिथे राहण्याजोगी परिस्थिती नाहीच आहे आत्ता. हा फक्त एक इशारा आहे. जसे वडील सांगतात घरातून घालवून देईन, तसं ते आहे. स्टीफन हॉकिन्स यांनी वर्तवलेलं भाकीत गांभीर्याने घेतलं गेलं नाही तर पृथ्वीचा विनाश 100 पेक्षाही कमी वर्षात होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. माणूस आता इतका याच्या सवयीचा झाला, या सगळ्या गोष्टी सवयीच्या झाल्यात, इतका आहारी गेला या सगळ्या पद्धतींच्या. त्यामुळे लवकरात लवकर जर आपण इतर ग्रह धुंडाळले नाहीत, त्याच्यावर गेलो नाही तर ही जी संकट आहेत, संसाधनांचा क्रंच असेल, तापमान वाढ तर आहेच आहे, लोकसंख्या वाढ आहे, आणि त्यांनी 4थं सांगितलेलं जे अपघाताशी संबंधित आहे ते म्हणजे ॲस्टरॉइड येऊन धडकतील की काय, अश्नी येऊन आदळतील की काय, ते जर झालं तर मग मानवी जात नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. कधी अवेळी पाऊस पडतो तर कधी गारपिटीनं माणसं कुडकुडतात. कधी प्रचंड उन्हानं अंगाची काहिली होते तर कधी तापमान इतकं कमी होतं की थंडीनं श्वास घेणंही अशक्य होऊन बसतं. जंगलं कमी होणं, जागोजागी कचरा आणि घाणीचं साम्राज्य निर्माण होणं, यामुळे वायू प्रदूषण फोफावतंय. 26 जुलैचा पूर असेल, केदारनाथ उत्तराखंडचा महाप्रलय असेल किंवा वेळोवेळी जाणवणारे भूकंपाचे धक्के असतील, या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींनी स्टीफन हॉकिन्स यांचं भाकीत कसं खरं ठरू शकतं याचे संकेत द्यायला सुरुवात केलेलीच आहे. लोकसंख्या वाढ, वेगवेगळी प्रदूषणं आणि आता वातावरणामध्ये होणारे रासायनिक बदल, या सगळ्यावरचीच तातडीनं काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून येत्या 100 वर्ष किंवा कदाचित त्याच्याही पेक्षा कमी काळामध्ये पृथ्वी विनाशाकडे गेली नाही तरच नवल आहे. कॅमेरामन नारायणसह सिद्धेश सावंत, ABP माझा, मुंबई. चला नवीन ग्रह शोधूयात आपण सगळे मिळून. तसंही भारताचं चांद्रयान आणि त्यासोबत मंगलयान पुढच्या काही काळामध्ये जाणारच आहे अंतराळात.